नमस्कार. माझं नाव अतुल ठाकूर. आपण लघु आणि मध्यम उद्योजकांच्या आमच्या ट्रेनिंग्समधून, वर्कशॉपमधून आमचे काही कॉमन अनुभव जे आहेत, मागच्या 20 वर्षामध्ये आम्हाला जे इंटरॅक्शन्स करायला मिळाले, त्यातून काही अनुभव तुमच्याशी शेअर करून तुमच्या आयुष्यात तुम्हाला त्याचा फायदा व्हावा, या उद्देशाने हे व्हिडिओज तुमच्यापर्यंत आणत असतो. मित्रांनो, एक गमतीशीर गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. अगदी फार वर्षापूर्वीची आहे. माझ्या स्वतःच्या आयुष्यातली घडलेली घटना आहे. आमच्या घरामध्ये लग्न होतं. मी एका उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंब तालुका आहे, त्या गावचा मी आहे. आणि आमच्या घरातलं एक लग्न होतं. माझ्या लहानपणीचं लग्न म्हणजे त्यावेळेस कार्यालय वगैरे नव्हतं. जनरली शाळा ह्या घेतल्या जायच्या. गावाच्या बाहेर एक शाळा आहे, ती आम्ही आमच्या घरातल्या त्या लग्नासाठी घेतलेली होती. आणि त्यावेळेस केटरर्स वगैरे असं काही नसायचं. कोणीतरी एक केटरिंगचं कॉन्ट्रॅक्ट दिलं जायचं. सगळा किराणा जो लागणार आहे, ज्याला कोठी म्हणायचे, तो सगळा भरला जायचा. एका खोलीमध्ये तो भरला जायचा आणि त्या कोठीचा एक इन्चार्ज असायचा. ही गोष्ट अतिशय जुनी आहे. त्या काळामध्ये रात्री चोऱ्या व्हायच्या कार्यालयामध्ये. तर आम्ही सगळेजण त्या कार्यालयात गेलो. त्या कोठीमध्ये सगळं सामान ते सगळं व्यवस्थित भरून ठेवलं. आणि नंतर एकाने सांगितलं की अरे, याला आपल्याला कुलूप लावायला हवं. पण आम्ही कुलूप नेलेलंच नव्हतं. मग आमचा एक शिवा नावाचा एक काम करणारा, आमच्या शेतावर काम करणारा एक गडी होता. त्याला बोलवलं आणि सांगितलं, शिवा, घरी जा आणि कुलूप घेऊन ये. घर तिथून साधारणतः 4 ते 5 किलोमीटर पायपीट करून जावं लागणार होतं. बाकीचे कुठले संसाधनं नव्हते त्यावेळेस. रात्री 10-10:30ची वेळ. आम्ही गप्पा मारत बसलो. साधारणतः शिवा रमत गमत घरी गेला. कुलूप घेऊन परत आला. आणि कुलूप घेऊन परत आल्यानंतर आम्ही त्याला सांगितलं की शिवा, ते कुलूप लावून टाक. तर शिवाच्या चेहऱ्यावर बरेचसे असे प्रश्नार्थक चिन्ह दिसले. आम्ही, जो इन्चार्ज होता माझा, जो काका होता, त्यांनी सांगितलं, अरे जा, तो कुलूप लावून घे. शिवा परत उठमळला. त्याला कळे ना की हे काय सांगतायत, आणि आम्हाला कळे ना की याचा प्रॉब्लेम काय. शिवाला माझे काका परत ओरडले, अरे जा ना, कुलूप लाव ना. तो म्हणाला, मालक, कुलूप कसं काय लावणार? थोडं का काय झालं? म्हणजे तुम्ही नुसतं कुलूप आणायला सांगितलं, मी किल्ली आणलीच नाही. माझे काका जवळपास ओरडले, अरे तुला गाढवा कळत नाही का? त्याच्यामध्ये त्या कुलपालाच किल्ली होती ना. तो म्हणे, पण मालक, तुम्ही फक्त कुलूप आणायला सांगितलं ना, मी किल्ली घरीच ठेवली. आम्ही सगळ्यांनी डोक्यावर हात मारून घेतला. त्या शिवाला शिवाशाप दिले, सगळं केलं. पण नंतर लक्षात आलं की आपण शिवाला क्लिअर इन्स्ट्रक्शन दिली नव्हती. त्याचा बिचाराचा दोष नाही, कारण तो त्याच्या आयक्यूनुसार आणि त्याच्या विचारानुसार काम करणार. त्याला आपणच सांगितलं होतं फक्त कुलूप घेऊन ये म्हणून. त्यांनी कुलूप घेऊन ये एवढंच इन्स्ट्रक्शन ऐकली होती, आणि त्याच्या मनाला जे काय त्याच्यामध्ये प्रोसेसिंग करायचं ते करून तो फक्त कुलूप घेऊन आला होता. ही घटना नंतर मी विस्मृतीत गेली. पण नंतर ज्यावेळेस ट्रेनिंग घेत असताना मला लोकांच्या समस्या ऐकायला मिळाल्या, त्यावेळेस गमती जमती लक्षात यायला लागल्या की बऱ्याच जणांच्या त्यांच्या स्टाफला इन्स्ट्रक्शनच क्लिअर नसतात. ते अशाच इन्स्ट्रक्शन देतात, कुलूप घेऊन ये. आणि त्या इन्स्ट्रक्शन्स क्लिअर नसल्यामुळे स्टाफ संभ्रमात असतो. त्यांना कळत नाही काय करावं. ते अर्धवट काहीतरी ऍक्शन्स घेतात आणि ही सगळी लोक कंप्लेंट करत राहतात का पीपल आर नॉट इफेक्टिव्ह. इनफॅक्ट यू आर नॉट इफेक्टिव्ह इन गिव्हिंग द इन्स्ट्रक्शन्स. तसं बघायला गेलं, शिवाला इन्स्ट्रक्शन द्यायला आम्ही कमी पडलो होतो, जर सोर्सला जायचं म्हटलं तर. कारण तुमच्याकडे काम करणारी व्यक्ती, याला जर तुम्हाला क्लॅरिटीमध्ये त्याला इन्स्ट्रक्शन देता आलं तर तुम्हाला क्लॅरिटीमध्ये काम करून घेता येईल. जर रे क्रॉक मॅकडॉनल्डचं डिझाईन करत असताना लोणचं कुठल्या बाजूला ठेवायचं हा सुद्धा विचार करू शकतो आणि डिझाईन करू शकतो, कारण ते लोणचं अंगावर सांडलं नाही पाहिजे, तर ते कसं असलं पाहिजे, फ्रेंच फ्राईजचं टेम्परेचर काय असलं पाहिजे, फ्राईंगचं, ती जी मीट पॅटी आहे ती किती वेळ तेलात सोडली पाहिजे, त्या तेलाचं काय टेम्परेचर असलं पाहिजे, याच्या क्लिअर कट इन्स्ट्रक्शन देतो. आणि आज 38,000 ब्रांचेस ओपन करतो. तर आपल्या बिझनेसमध्ये आपण इन्स्ट्रक्शन क्लिअर देतोय की नाही देतोय हा विचार करायला हवा ना मित्रांनो. अगदी मला आठवतंय, माझ्याकडे बास्किन रॉबिन्स फ्रँचाईज होते, आणि बास्किन रॉबिन्सच्या फ्रँचाईजमध्ये, बास्किन रॉबिन्सच्या स्टोअरमध्ये जर तुम्ही जाल तर तुम्हाला तिथे फ्री टेस्टिंग देतात आईस्क्रीमचं.
तर टेस्टिंग आईस्क्रीम देत असताना चमचा कसा पकडायचा याच्या पण इन्स्ट्रक्शन्स क्लिअर आहेत त्यांच्या मॅन्युअलमध्ये. हे लक्षात घ्या. आज अमेरिकन ब्रँड्सला आपण एन्व्ही करतो किंवा बऱ्याचशा आपण जे आपल्याकडचे पण ब्रँड्स पुढे गेले त्याच्याविषयी आपण एन्व्ही करतो. पण त्यांच्यामध्ये one of the great thing that they have got is clarity about everything. They are very clear about what they want to do and what their employees are supposed to do. Even प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीला पण त्यांनी प्रोसिजरमध्ये बांधून टाकलेले. कारण प्रोसिजर एकदा क्लॅरिटीमध्ये आली की इट ब्रिंग्स रिपिटेबिलिटी, आणि रिपिटेबिलिटी विल गिव्ह यू कन्सिस्टन्सी विल गिव्ह यू सॅटिस्फाईड कस्टमर. ह्या साध्या साध्या गोष्टी आहेत ज्या आपण फॉलो नाही करत. आपण प्रत्येक ठिकाणी शिवा निर्माण करून ठेवलेले, जे अर्धवट इन्स्ट्रक्शननी बिचारे काम करतात. त्याच्या दृष्टीने 5 किलोमीटर तो पायपीट करून आला होता आणि आल्यानंतर रिझल्ट काय होता, तर किल्ली घरी ठेवून आला होता. आम्ही त्याला सांगितलं होतं कुलूप घेऊन ये. मित्रांनो, असे आपण एम्प्लॉई तयार करतो, घरातल्या लोकांना पण इन्स्ट्रक्शन्स देतो, आजूबाजूच्या लोकांनाही अशा अर्धवट इन्स्ट्रक्शन देतो, आणि वी थिंक दॅट वी आर इफेक्टिव्ह. मग आपल्याला लक्षात येतं की आपल्याकडे जे कामं होत नाही आहेत किंवा रिपिटेबिलिटी ऑफ काम करावं लागतं, दॅट इज जस्ट बिकॉज वी आर नॉट इफेक्टिव्ह. विचार करून बघा, तुमच्या कुठे कुठे बोलण्यामध्ये, तुमच्या इन्स्ट्रक्शन देण्यामध्ये क्लॅरिटी नाही, याच्यावर थोडासा विचार करा. कदाचित तुमचा बराचसा स्ट्रगल कमी होईल. मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. हा व्हिडिओ आवडला तर याला लाईक करा, शेअर करा, मित्रमंडळींना फॉरवर्ड करायला विसरू नका, आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.